नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तुम्ही टायटल वाचलं असेल की रेशनऐवजी आता पैसे मिळणार आहेत, तर काय आहे बातमी आणि याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय काय आहे, त्याचा लाभ कोणत्या शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता 20 जून 2024 रोजी महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर शासन निर्णय काय आहे? छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत। तर यामध्ये काय काय महत्त्वाची अशी बातमी आहे, महत्त्वाचं असं अपडेट आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर या अगोदर तुम्ही पहा की राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रतिलाभार्थी 150 रुपये इतक्यात रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला आपण DBT म्हणतो, योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली होती। म्हणजे जानेवारी 2023 पासून केशरी शिधापत्रिकाधारक जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना राशनऐवजी 150 रुपये प्रति लाभार्थी देण्यात येत होते, परंतु आता या 150 रुपयामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तर ती किती वाढ करण्यात आलेली आहे? तर केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24, रब्बी हंगाम सन 2024-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत। त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL म्हणजे केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण DBT योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देणे आवश्यक आहे। तर राज्यातील छत्रपती संभाजीनगर मध्ये जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रतिलाभार्थी 170 इतकी रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी। म्हणजे आता एप्रिल 2024 पासून हे जे 14 जिल्हे आहेत येथील जे APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना प्रति महिना प्रति लाभार्थी 170 रुपये त्यांच्या खात्यावर DBT मार्फत वर्ग करण्यात येतील। तर एप्रिल 2024 पासून आता प्रति लाभार्थी प्रति कुटुंब 170 रुपये त्यांच्या खात्यावर DBT मार्फत वर्ग करण्यात आलेला आहे आणि याबद्दलचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय तुम्हाला कुठं पाहायला मिळेल? तर हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करा आणि